नमस्कार. स्वागत आहे आपल्या ॲडव्होकेट नरेंद्र माधव या चॅनलवरती. मित्रांनो, समता संस्कार शिबिरच्या अनुषंगाने संपूर्ण मानव जातीसाठी कल्याणकारी ज्या ज्या काही समतेच्या गोष्टी आहेत त्या समतेच्या गोष्टीच्या संस्काराच्या रूपाने आपल्यापर्यंत देण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. उद्देश एवढा आहे की सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांच्या लोकांमध्ये कुठेतरी विषमतेची विचारसरणी पेरलेली आपल्याला बघायला मिळते. ती विषमतेची विचारसरणी जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन त्यांच्या मनामनामध्ये कुठेतरी समतेची विचारसरणी रुजवावी हा व्यापक विचार घेऊन आम्ही समता संस्कार शिबिर आणि हे चॅनल सुरू केलं आहे. या चॅनलमध्ये कायदेविषयक घडामोडी आपल्यापर्यंत तर येतातच येतात, त्याचबरोबर समतेचं महत्त्व संस्काराच्या रूपाने घेऊन येण्याचं कार्य आम्ही करत असतो. उद्देश एवढाच आहे की समतेचे संस्कार बालवयामध्ये व्हावेत, त्याचबरोबर कॉलेज जीवनामध्ये तरुण पिढीलाही संस्काराच्या रूपाने समता मिळावी हा व्यापक दृष्टिकोन आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. आपले कर्तव्य आहे की या चॅनलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल, कारण समतेच्या वाटेने जाण्यासाठी फार असा संघर्ष करावा लागतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये समतासाठी जे जे महामानवांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याप्रती कुठेतरी आपण आपली जी विचारसरणी आहे ती त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञ व्हायला पाहिजे. त्यांच्या कार्याप्रती कुठेतरी आपण आपल्या मनामध्ये विषवल्ली पेरलेली आहे, विषमतेची ती नष्ट करायची असेल तर या संपूर्ण महामानवाच्या कार्याशी एकरूप होऊन एक समताधिष्ठित समाज रचनेशी निगडीत कार्य आपल्याला करायचं आहे. तर एक समताधिष्ठित समाज रचनेशी कार्य आपल्याला करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या मनामध्ये असणारी विषमतेची भावना दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये जी विषमतेची भावना आहे ती विषमतेची भावना अनेक रूपाने अनेक बाजूने आलेली असते. आपण मूळतः धर्म अंधतेचा किंवा धर्मव्यवस्थेचा किंवा जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने जी विषमता आहे ती बघतो, पण विषमता फक्त धर्माधर्मातील किंवा जाती व्यवस्थेतील नाहीच, वेगवेगळ्या विचार संप्रदायाची सुद्धा विषमता आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर स्त्री पुरुष विषमता, त्याचबरोबर गरीब श्रीमंत विषमता, आणि अगदीच नवीन प्रणालीमध्ये कुठेतरी शाळेमध्ये जर बघायला गेलं तर एखादा विद्यार्थी चुलचुळणीत असतो, अभ्यासामध्ये हुशार असतो, तर तो हुशार आणि एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कुठेतरी दुर्दैवाने मागे पडतो, म्हणून तो विद्यार्थी टळकी काय, अशी एक नवीन सुद्धा विचार प्रणाली विषमतेच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळते. ही संपूर्ण विषमता जर नष्ट करायची असेल पूर्णतः तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या हृदयामध्ये, पवित्र अशा आपल्या हृदयामध्ये माणुसकीची ज्योत आपल्याला पेटवणं आवश्यक आहे. की माणुसकीची ज्योत जेव्हा आपल्या हृदयामध्ये पेटेल तेव्हाच आपलं हृदय माणुसकीच्या अनुषंगाने विचार करायला लागेल, तेव्हाच आपण माणूस म्हणून काही गोष्टी समजून घेऊ. माणूस म्हणून काही गोष्टी समजून घेतल्यानंतरच आपल्याला आढळणारी ही विषमता आहे ती विषमता माणुसकीसाठी निश्चितच अशी उपयोगी नाही हे कळायला लागेल. आणि मग सर्वप्रथम आपल्याला जी विषमता आहे त्या विषमतेच्या लढाईवरती मात करायची असेल तर सर्वप्रथम हृदयामध्ये प्रेमाची, करुणेची भावना उपजत क्रिएट करणं आवश्यक आहे. हृदयामध्ये प्रेमाची, करुणेची जर भावना निर्माण झाली, येणारा काळ जो आहे, येणाऱ्या काळामध्ये जी विषमतेची आव्हाने आपल्याला बघायची आहेत ती विषमतेची आव्हाने पेलण्यासाठी सुद्धा आपलं हृदय आणि मन परिपक्व होईल. आणि त्यासाठीच मग अगदी शालेय जीवनापासून तर कॉलेजच्या जीवनापर्यंत तरुण पिढीला, लहान पिढीला संस्कार रूपाने समता प्रस्थापित झालीसाठी अशी संस्काराची शिदोरीच समतेच्या माध्यमातून आपण द्यायला हवी. आपण बघतो की संस्कार शिबिर वेगवेगळ्या माध्यमातून चालत असतात, कुठे धार्मिक अंगाने, कुठे जातीय अंगाने, कुठे संतांच्या साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंगाने संस्काराचं महत्व विषय प्रत्येक जण करतच असतो, परंतु समतेच्या माध्यमातून संस्काराचं महत्व अत्यंत व्यापक आहे. आपण गाडीमध्ये, प्रवासामध्ये ज्या वेळेला प्रवास करतो त्यावेळेला अगदी एखाद्याच्या आडनावावरनं त्याची जात विचारणं, त्याचा धर्म विचारणं किंवा स्त्री आणि पुरुषांमध्ये असणारी विषमतेची विष पेरणं, मग ग्रामीण असो शहरी असो सगळ्या भागामध्ये ही जी विषमता आहे ही जर नष्ट करायची असेल तर मग हृदयामध्ये ती चांगली सवय उपजत आपल्याला लागायला हवी.
आणि ती उपजत सवय जर आपल्याला लावायची असेल तर आपल्या हृदयामध्ये प्रेमाची आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी म्हणून हे समता संस्कार शिबिर अत्यंत आवश्यक आहे. आमचा उद्देश तुमच्या हृदयात प्रेमाची भावना निर्माण करणे, तुमच्या हृदयात फुले शाहू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समतेची विचारसरणी रुजवणे, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील जे ज्ञानोबा तुकोबांपासून जे वारकरी संप्रदायातील संत महात्मे ज्यांनी माणुसकीची शिकवण आपल्याला दिली, त्या माणुसकीच्या शिकवणीची विचारसरणी आपण अंगीकारायची आहे आणि आपल्या हृदयामध्ये प्रेमाची भावना जी आहे ती प्रेमाची भावना कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये प्रेमाची करुणेची भावना वाढेल त्याच वेळेस आपलं मन आणि आपलं हृदय परिपक्व होईल येणाऱ्या विषमतेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी. म्हणून आपल्याला आपल्या हृदयातील समतेची जी ज्योत आहे ती तेवत ठेवणं अत्यंत अपेक्षित आहे. म्हणून एखादा विचारवंत चूर समतेची ज्योत लावून जाईल असं नाही. पुरोगामी असणाऱ्या ह्या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातील महाराष्ट्राला आपल्याला नेहमीच पुरोगामी ठेवायचं असेल तर आपल्याला समतेची मूल्य समाजव्यवस्थामध्ये अंगीकारण्यासाठी निश्चितच पुढाकार करावा लागेल. आणि त्याच अनुषंगाने आम्ही शाळा, कॉलेज, महाविद्यालय जिथे जातो तिथे समता निष्ठित समाजाची निर्मिती व्हावी या अनुषंगाने समता संस्कार शिबिराची शिकवण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मुलं अगदी लहान असतात, त्यांना महामानवांचं कार्य, महामानवांची देशाप्रती असणारी विचारसरणी, महामानवांची जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि महामानवांनी सर्वसामान्य माणसासाठी केलेले कार्य याची वैचारिक शिकवण लहान मुलाला होईल एवढी त्यांची बौद्धिक बांधणी त्या ठिकाणी लहानपणी झालेली नसते किंवा एवढी त्यांची बौद्धिक विचारसरणी नसते. मग ही बौद्धिक विचारसरणीच्या रूपाने आपल्याला आपले जे लहान मुलं शालेय जीवनातील वाढवायचे असतील तर आपल्याला गोष्टी रूपाने त्यांना समतेच्या गोष्टी सांगावी लागतील आणि ते देखील काम आम्ही समता संस्कार शिबिराच्या माध्यमातून करतो. एक वैचारिक विचारसरणी रुजवायची असेल तर वैचारिक विचारसरणी रुजवत असताना माणसाच्या मनामध्ये आधी जो पूर्वग्रह आहे तो संपूर्णतः बाहेर काढावा लागेल. मग ते एकमेकाच्या जातीच्या अनुषंगाने असेल, धर्माच्या अनुषंगाने असेल किंवा माणुसकीच्याही अनुषंगाने बरेचसे असे पूर्वग्रह आपल्याला बघायला मिळतात. मग श्रद्धा आणि श्रद्धेच्या अनुषंगानेही विज्ञाननिष्ठ विचारसरणी समाजामध्ये रुजवावी. म्हणजे विज्ञाननिष्ठ विचार प्रणाली समाजामध्ये रुजवायची असेल तर आपल्याला आपल्या मनामध्ये जे काही पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह सर्वप्रथम बाहेर काढणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला आपण आपल्या मनामधील पूर्वग्रह संपूर्णतः बाहेर काढू त्यावेळेला आपलं मन सुंदर होईल, सुशिक्षित होईल आणि त्याच वेळेला आपण भविष्यामध्ये येणारे विषमतेचे जे काही आव्हानं आहेत ते चांगलपणाने पेलूत आणि त्या विषमतेला नष्ट करू आणि ती विषमता नष्ट होईल आणि संपूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर तथागत गौतम बुद्धाची समता, त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धाच्या समतेबरोबरच ह्या देशातील महामानवांसाठी झटणारे जे काही विचारसरणीची विचारपीठ आहे त्यांची ही विचारांची उपजत शिकवण आपल्याला अंमलवात आणायची आहे. म्हणून ह्या देशातील समताधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल, देशातील विषमता नष्ट करून समतेच्या मार्गाने जायचं असेल तर समताधिष्ठित समाज प्रणाली आपल्याला निर्माण करणं अभिप्रेत आहे आणि त्यासाठीच आम्ही समताधिष्ठित समाज ह्या अनुषंगाने समता संस्कार शिबिर पूर्ण देशभर राबवत असतो. ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आम्ही समताधिष्ठित समाजाच्या अनुषंगानेच विचार करत असतो. आपलंही एक भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे की आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जोडायचं आहे. समतेच्या वाटेने जात असताना तुमचे पण अभिप्राय आम्हाला अपेक्षित आहेत. आम्ही सगळे जण मिळून आपण समतेच्या वाटेने जायचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि या सगळ्यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला बनवायचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण वैचारिक दृष्ट्या परिपक्व होऊन हृदयामध्ये माणुसकी उपजत जिवंत ठेवून समतेच्या वाटेने जाऊन एकमेकाला नक्कीच सहकार्य करायचं आहे. या अनुषंगाने हे आम्ही संस्कार शिबिर चालवतो आहोत.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, समतेच्या वाटेने जाण्यासाठी आमच्याशी जोडा ही विनंती आपल्याकडे घेतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच.